देव मंदिरातच नसून तो माणुसकीत असतो. हा मौलिक संदेश या सादरीकरणातून आपल्याला मिळेल. चला तर मग टाळ मृदकांच्या गजरात आणि जय हरी विठ्ठलच्या नामस्मरणात रंगून जाऊया आणि अनुभवूया भक्ती प्रेम आणि माणुसकीचे पवित्र नातं. आता आपल्या समोर सादर होत आहे नाटिका नातं विठोबाचं. अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली, युगे युगे विटेवरी शोभे कर जटावरी, गरुडावरी आला माझा कानडा कैवारी, सावळा हा माझा राजा. अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज रामली, तुझे नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला तुझी आस लागली, जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विठू माऊली. अरे देवा, किती दिवस चालतो. पाय दुखतायत पण मन मात्र शांत आहे. वारी संपते पण वाटतंय प्रवास अजूनही बाकी आहे. विठ्ठला, वारी संपेल, दिवस जातील, पण तू कायम पाठीशी उभा राहशील ना. भक्तांनो, देवा, भक्ता, मी का कुठे जातो रे? ही वीट जिच्यावर मी उभा आहे ती माझ्या भक्तांच्या प्रेमाची साक्ष आहे. 28 युगे झाली तरी मी इथेच उभा आहे, तुझ्या येण्याची, तुझ्या प्रेमाची वाट पाहत. विठ्ठला, मी सुद्धा चालले तुझ्या पायी देवा. घर, संसार, जबाबदाऱ्या सगळ्या पाठीवर घेऊन तुझ्या नावाच्या बळावर वारीत उतरले. लोक विचारतात, बाई माणसाला एवढं चालणं जमतं का? पण त्यांना काय माहीत तुझ्या नामात किती ताकद आहे ते. विठ्ठला, आजचा माणूस फार पुढे गेलाय म्हणतात. मोबाईल, इंटरनेट, मोठी स्वप्न, पण मन मात्र एकटंच पडलंय देवा. आजची पिढी वेगाने चाललीये पण कुठे जायचं हेच विसरते. अशा वेळी वारीचं काय महत्व उरतं देवा? भक्ता, आजची पिढी बदलली आहे पण त्यांच्या मनाची गरज बदललेली नाही. वारी म्हणजे भूतकाळ नव्हे, ती वर्तमानात जगायची शिकवण आहे. इथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सगळे एकच, माझे भक्त. विठ्ठला, आज मी माझ्या लेकरांना शिकवते, शिक्षण घ्या, पुढे जा, यशस्वी व्हा, पण त्याचबरोबर नम्रता, संयम आणि माणुसकी ही शिका. वारी मला शिकवते, मी नाही, आपण कसं जगायचं ते. आजच्या स्पर्धेच्या युगात हीच खरी गरज आहे. होय ना रे विठ्ठला? अगदी खरं रे माझ्या भक्ता. देवा, आजचा तरुण विचारतो, देव दिसत नाही तरी त्याच्यावर विश्वास का रे ठेवायचा? माझ्या लेकरांनो, मी दिसत नाही म्हणून नसतो असं नाही. मी आईच्या कष्टात आहे, मी शेतकऱ्याच्या घामात आहे, मी शिक्षकांच्या शिकवणीत आहे आणि मित्राच्या आधारात देखील मीच आहे. वारी म्हणजे फक्त गाणं नाचणं नव्हे, तर वारी म्हणजे अनुभूती होय. जग म्हणतं हे लोक चालतात पायांनी, पण मला माहिती आहे हे चालतात मनाने. त्यांच्या प्रत्येक पावलात माझं नाव असतं आणि त्यांच्या प्रत्येक श्वासात माझं अस्तित्व. आता समजलं देवा,
वारी म्हणजे फक्त पंढरीपर्यंत चालणं नव्हे, तर ती जीवनात योग्य दिशा देणारी वाट आहे. वारी आजच्या पिढीला शिकवते, संयम ठेवा, अहंकार सोडा आणि प्रत्येकाला आपलं समान. वारी ही चालण्याची नाही, ती बदलण्याची प्रक्रिया आहे. स्वतःला बदलण्याची. आणि समाजाला जोडण्याची. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण विठ्ठल भक्ताचं नातं आणि वारीचं मोल कधीच बदलत नाही. पंढरीची वारी, विठ्ठलाचा जयघोष यांचे असीम मिश्रण म्हणजेच विठ्ठल भक्ताची वारी.